बघा, गोकुळ गीते हे अपक्ष निवडून आले. ते शिवसेना पक्षात थेट प्रवेश करू शकत नाहीत कायद्याने, आणि म्हणून त्यांनी शिवसेनेचं सहयोगी पक्ष म्हणून, सहयोगी सदस्य म्हणून त्यांनी काल शिवसेनेमध्ये आणि माझ्याकडे इच्छा व्यक्त केली. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संपर्कात होते आणि दराडेंना देखील या गोष्टीची कल्पना दिलेली आहे. आणि दराडे देखील म्हणाले की संघटना पक्ष या ठिकाणी त्याची ताकद वाढत असेल तर यामध्ये अशा प्रकारचे जे काही आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. नरेंद्र दराडे यांना तुम्ही शब्द दिला होता. नरेंद्र दराडे युनिफॉर्म सिव्हिल कोडवरती शिवसेनेची भूमिका काय? युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे त्याच्यावर शिवसेनेची भूमिका पहिल्यापासून सकारात्मक आहे. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची, आमच्या बाळासाहेबांची भूमिका पहिल्यापासून देशामध्ये समान नागरी कायदा असला पाहिजे आणि तीच भूमिका आमची आहे. त्यामुळे समान नागरी कायदा, सगळ्यांना समान न्याय, कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, या सगळ्या या बाबतीमध्ये भूमिका आमची सकारात्मक आहे. बाळासाहेबांची भूमिका होती तीच आमची आहे. कारण बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आम्ही पुढे नेतोय. त्यामुळे आणि या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. शब्द दिला होता. यूनिफॉर्म सिविल कोड को लेकर शिवसेना आपकी पार्टी की क्या भूमिका है? यूनिफॉर्म सिविल कोड बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा सांगितलं होतं उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा, पाळणा जरा एक असं वक्तव्य किरण पावसकर. असं बघा, तुम्ही आहे ना, पत्रकार लोक अर्धे त्यांचे वाक्य दाखवता आणि अर्धे वाक्य तोडून टाकता. त्यांनी आता पत्रकार परिषद घेतली ना, त्यांनी सांगितलं ना, स्पष्ट खुलासा केला ना. त्यांनी बाळासाहेबांच्या वक्तव्यावर भाष्य केलेलं नाही, परवाच्या मेळाव्यातल्या वक्तव्यावर भाषण केलेलं आहे. बाळासाहेब आमचं दैवत आहे आणि बाळासाहेबांचा अनादर कोणीच करू शकत नाही. किरण पावसकर नाही, एक साधा शिवसैनिक पण करू शकत.